पॉईंट सांगितले आहेत, जे जे टॉपिक सांगितले त्या टॉपिकवरती फोकस करा. ह्या सगळ्या टॉपिकवरती मिक्स क्वेश्चन असतात. MCQ, जोड्या लावा, चुकी बरोबर, त्याच्यानंतर रिकाम्या जागा भरा, टिपा लिहा, थोडक्यात उत्तरे लिहा, वैज्ञानिक कारणे लिहा किंवा अजून तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहा. अशा पद्धतीचे प्रश्न असतात. त्यामुळं हलगर्जीपणा करायचा नाही. अभ्यासामध्ये तुमचं प्रॉम्प्ट तुम्ही अभ्यासात असलं पाहिजे. विषय थोडे अवघड आहेत. सायन्स, मॅथ्स, इंग्लिश हे सब्जेक्ट थोडे अवघड आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या सब्जेक्ट खूप भीती असते आणि खूप अवघड जातात ती सगळी प्रश्न. नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 2चा जो आहे तो अभ्यासक्रम बघितलेला आहे. त्याच्यानंतर त्यात महत्त्वाचे घटक कोणते आहेत, परीक्षेला कशा पद्धतीनं कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे तर तो बघितला आहे. या व्हिडिओमध्ये आपण सायन्स पार्ट 1 किंवा विज्ञान भाग 1, विज्ञान तंत्रज्ञान भाग 1 जो आहे तर तो विषय आपण या ठिकाणी बघणार आहे. हा आहे तुमचा तो पेपर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1. तर त्या संदर्भामध्ये आपण बघतोय की कोणता टॉपिक किती मार्काला आहे किंवा कोणता टॉपिक किती महत्त्वाचा आहे आणि तो कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट्स काय तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासोबतच तुम्हाला इंग्लिशच्या रिलेटेड, इंग्लिशचा ग्रामरचा एक टेन्स महत्त्वाचा टॉपिक आहे तो सुद्धा कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर इंग्लिशचा सुद्धा अभ्यास कसा करायचा, कोणत्या टॉपिकवरती फोकस करायचा आणि कशा पद्धतीने जास्तीत जास्त मार्क घ्यायचे, पेपर पॅटर्न कसा असतो इंग्रजीचा ते सुद्धा आपण डिटेलमध्ये केलेलं आहे. ओके, पेपर पॅटर्न सुद्धा तो सुद्धा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर पहिलं काय तुमचं, तर पहिल्यांदा तुम्हाला पेपरचं काय ते पॅटर्न माहिती पाहिजे. म्हणजे पेपरमध्ये प्रश्न कशा पद्धतीचे येतात. MCQ प्रश्न येतात परीक्षेमध्ये, ट्रू फॉल्स तो त्याला बहुपर्यायी प्रश्न, त्यानंतर सत्य असत्य किंवा चूक किंवा बरोबर येतं, जोड्या लावा येतात कधी कधी, त्यानंतर येतं तुम्हाला रिकाम्या जागा भरा. ओके, अशा पद्धतीचे प्रश्न असतात आणि ते जे असतं त्याच्यानंतरचे असते 1 ते 2 वाक्यांमध्ये उत्तरे लिहा किंवा कारणे द्या असतं, वैज्ञानिक कारणे द्या. परत अजून असतो तुमचा टिपा लिहा किंवा थोडक्यात उत्तरे लिहा. अशा पद्धतीचे प्रश्न असतात. तर MCQ असते तुम्हाला 5 मार्काला. आपण हा जो क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे फुल डिटेलमध्ये बघणार आहे. किती मार्क म्हणजे किती मार्काला कोणता प्रश्न येत असतो तर तो सुद्धा बघणार आहे. या व्हिडिओमध्ये फक्त आपण काय बघतोय तर कोणता टॉपिक किती मार्काला आहे, म्हणजेच कोणता टॉपिकचं किती व्हॅल्यू आहे हे बघूयात आपण. म्हणजे तुम्हाला काय होईल, अभ्यास करायला सगळ्या गोष्टी काय सोप्या होऊन जातील. ओके, ज्या गोष्टीवरती तुम्हाला फोकस करायचं ती गोष्ट काही क्लिअर होऊन जाईल. ओके, पहिली गोष्ट सांगते तुम्हाला की तुम्ही तुमच्या हातचे नोट्स, ते बी पुस्तकातले, तुम्हाला हे पुस्तक यूज करून तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत आणि ते नोट्स म्हणजेच तुमचं बायबल असल्यासारखं असणार आहे, कारण तुम्हाला लास्ट मोमेंटला रिव्हिजन करता येतं. ओके, तर पहिला लेसन आहे तुमचा तर गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षणमध्ये काय काय करायचं, खूप मोठा टॉपिक आहे आणि महत्त्वाचं सुद्धा टॉपिक आहे. त्यामध्ये तुम्हाला जी महत्त्वाची सूत्रे आहेत आहे ना, गुरुत्वाकर्षण टॉपिकमध्ये महत्त्वाची जे काही सूत्रे आहेत ते सूत्रे तुम्हाला वेगळ्या वहीमध्ये लिहायचं, वेगळ्या नोट्समध्ये लिहायचं आणि पाठ करायचं. रोज एकदा ती सूत्र आपल्याला गो थ्रू करायची आहेत. त्यानंतर महत्त्वाची सूत्रे पाठ करा, त्याच्यावरती जे जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते दररोज तुम्ही काय करायचे, सॉल्व्ह करायचे. जे तुम्हाला अवघड वाटतात ते न्यूमेरिकल्स आहेत गुरुत्वाकर्षणमध्ये टॉपिकमध्ये, त्यात काही कॉन्सेप्ट आहेत, लॉज आहेत काही, त्यासुद्धा व्यवस्थित करून घ्या, तुम्हाला एकदम सिम्पल जाईल. सेकंड टॉपिक आहे, फर्स्ट टॉपिकमध्ये तुम्हाला काही न्यूमेरिकल्सच अवघड जाणार आहेत, म्हणजे गणित वगैरे आहेत त्याच्यावरती, ते अवघड जाऊ शकतं, तेवढं एकदम डिटेलमध्ये करा. पुढचा दुसरा टॉपिक आहे मूलद्रव्याचे वर्गीकरण किंवा आवर्त सारणी. तर त्याच्यामध्ये काय, तर अणूचा आकार, त्यानंतर धातू अधातूंची प्रवृत्ती काय असते, ह्या जे संयुक्त आहेत ती संयुक्त म्हणतो आपण त्याला, ते सुद्धा करा. त्यानंतर मेंडेलीवची आवर्त सारणी आहे, न्यूलँडची अष्टके आहेत आणि त्यानंतर पुढचं आहे ती आधुनिक आवर्त सारणी. या तिघांमध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत गेली मूलद्रव्यांमध्ये किंवा मूलद्रव्याचे वर्गीकरण कशा पद्धतीनं हळूहळू होत गेलं, तर याचं सुद्धा डिटेल करा. आणि पुढचा टॉपिक तुमचा रासायनिक अभिक्रिया. आता रासायनिक अभिक्रियामध्ये रासायनिक अभिक्रियेचे प्रकार कोणते कोणते, त्यात तुम्हाला संयोजन अभिक्रिया म्हणजे काय, विघटन म्हणजे काय किंवा विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय, या सगळ्याचा प्रकार, यांच्यातला फरक तुम्हाला करता आला पाहिजे. परीक्षा जर आला फरक करा कशामध्ये, रासायनिक अभिक्रिया आणि विस्थापन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया आणि संयोजन अभिक्रिया, विघटन अभिक्रिया, तिघांमधला जर फरक सांगायला सांगितला तर तुम्हाला व्यवस्थित सांगता आला पाहिजे. ओके, त्यानंतर समीकरण संतुलनाची पद्धत काय असते, तशात ऑक्सिडायझर काय किंवा रिड्युसर कसं मिळवतो आपण किंवा रिड्युसर कसं ओळखतो, या सुद्धा गोष्टींकडे लक्ष द्या. हे झाले तुमचे 2. ओके, पुस्तक जवळ ठेवा, समोर पुस्तक ठेवा आणि त्याच्यावरती टिक करत जा की कोणता टॉपिक तुम्हाला महत्त्वाचा वाटतो किंवा मी जे सांगतो त्या टॉपिकवरती टिक करा. तुम्हाला जे महत्त्वाचे वाटते ते सुद्धा टिक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचे मागचे जे पेपर आहेत बोर्डाचे झालेले, ते सगळे पेपर एकदा सगळ्यांनी काय करायचे, सोडवायचं आहे एकदम डिटेलमध्ये. ते पेपर तुम्हाला समजले तर तुम्हाला तुमच्या कशावरती, कोणत्या टॉपिकवरती कसा फोकस करायचा हे सुद्धा तुम्हाला लवकर क्लिक होऊन जातं.
तिसरा टॉपिक झाला. आता चौथा टॉपिक आहे विद्युत प्रवाहाचे परिणाम. त्याच्यामध्ये सुद्धा ओहमचा नियम आहे. त्यानंतर प्रतिरोध मालिका समांतर, परत त्याच्यात अजून काही पॉवरचे किंवा शक्तीचे सूत्र आहेत ते सुद्धा सूत्र पाठ करा. काय करा, सूत्र पाठ करा आणि त्याच्यावरती जे न्यूमेरिकल्स आहेत, त्याच्यावरती जे गणित आहेत है ना, त्याच्यावरती समीकरण आहेत ती सोडवायचा काय करा प्रयत्न करा आणि ते परत 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 काय करा सोडवा. का तर तुम्हाला एखादी गोष्ट जर रिपिटेशन करत गेलं तर ती गोष्ट जास्त लवकर लक्षात राहते आपल्या. जसं जर आज केलं त्याच्या 4-8 दिवस त्याच्याकडे बघितलंच नाही तर ते विसरून जातं, त्यामुळे त्याचा काही फायदा होणारच नाही तुम्हाला. म्हणून रिपिटेशन्स म्हणतो आपण त्याला, रिव्हिजन म्हणतो. सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे तर ती रिव्हिजन. त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या हाताचे स्वतःचे हँड रिटन नोट्स पाहिजे तुमच्याकडं. ओके, पुढं आहे उष्णता टॉपिक. उष्णता नावाचा टॉपिक आहे. तर त्यामध्ये विशिष्ट उष्मा म्हणजे काय किंवा लॅटेंट हीट म्हणजे काय, परत उष्णता मिळवणे आणि उष्णता देणे, उष्णता देणे आणि उष्णता घेणे आणि उष्णता देणे, हे सुद्धा फरक करता आला पाहिजे तुम्हाला उष्णता या टॉपिकमध्ये. ओके, पुढं आहे पुढचा प्रकाशाचे प्रवर्तन किंवा प्रकाशाचे अपवर्तन नावाचा टॉपिक. तर त्या अपवर्तनमध्ये अपवर्तनाचे नियम काय आहेत किंवा अपवर्तनांक म्हणजे काय, पुढं त्यानंतर त्याच्यावरती असलेले डायग्राम्स आहेत, रे डायग्राम्स म्हणतो आपण त्याला, ते डायग्राम्स व्यवस्थित करून ठेवा. अपवर्तनांक, प्रकाशाचे जे अपवर्तनांक टॉपिक आहे त्यावरती सुद्धा न्यूमेरिकल्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित करा. त्याच्यासोबतच त्यालाच कनेक्टेड टॉपिक आहे भिंगे म्हणतो आपण त्याला, लेन्सेस. लेन्सेस हा टॉपिकमध्ये काय होते, न्यूमेरिकल्स आहेत, ते न्यूमेरिकल्स व्यवस्थित सॉल्व करा. त्यातमध्ये अवतल किंवा उत्तल भिंगाचे रे डायग्राम लक्षात ठेवा. ते ड्रॉ करायचं डायग्राम तुम्हाला स्वतःच्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 10 जे न्यूमेरिकल्स आहेत ते सॉल्व करा. 10 ते 12 न्यूमेरिकल्स आहेत जे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि त्याच्यावरतीच तुम्हाला काय असतात, प्रश्न असतात परीक्षेमध्ये. बाय चान्स तेच प्रश्न तुम्हाला तेच उदाहरण परीक्षेमध्ये येऊ शकतं तुम्ही जे सॉल्व केले त्या 10 पैकी 12 पैकी. त्यामुळे म्हणतो की जास्तीत जास्त एक्झाम्पल्स काय करा, गो थ्रू करा, सॉल्व करा, प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा. ओके, मी परत एकदा म्हणतो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, हे झालं तुमचं 8वा टाकी. 9वा आहे कार्बनी संयुगे. आता कार्बनी संयुगेमध्ये काय करायचं, क्रियाशील गट कोणते कोणते, क्रियाशील गट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर होलोगामस श्रेणी काय असते, त्यानंतर IUPAC नामांकन काय असतं, या सगळ्यावर त्याच्यावरती MCQ येत असतात तर ते सुद्धा व्यवस्थित करा. हे झाले 9 टॉपिक. आणि शेवटचा टॉपिक आहे तुमचा अवकाश संशोधन किंवा अवकाश मिशन, त्यालाच म्हणतो आपण स्पेस टेक्नॉलॉजी. त्यानंतर त्याला म्हणतो काय, स्पेस अवकाश तंत्रज्ञान. तर याच्यावरती तुम्हाला कोणत्या गोष्टींवरती फोकस करायचं या टॉपिकमध्ये, तर स्पेस मिशन म्हणजे काय है ना, स्पेस मिशन किंवा अवकाश मोहिमा म्हणतो आपण त्याला, तर त्याचा अर्थ काय असतं, किंवा त्यानंतर पुढं आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, कृत्रिम उपग्रह कसे असतात किंवा कृत्रिम उपग्रह म्हणजे काय. ओके, त्यानंतर हे जे दिलेलं आहे तुम्हाला ह्याचे लॉंग फॉर्म तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. हे जे दिलेले आहे GSAT वगैरे, तर त्या गोष्टींचे तुम्हाला लॉंग फॉर्म व्यवस्थित करायचं. INSAT, GSAT, IRNSSS, IRS हे लॉंग फॉर्म जे आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर तुम्हाला ते व्यवस्थित लिहिता येतं किंवा त्याचं उत्तर लवकर क्लिक होत असतं. परत तुम्हाला म्हणतात हाय ऑर्बिट, लो ऑर्बिट आणि मीडियम ऑर्बिट म्हणजे काय आहे ना, त्याच्यातला फरक सांगता आला पाहिजे. परत त्याचं रेंज काय असतं, हाय ऑर्बिट किंवा मीडियम ऑर्बिट आणि लो ऑर्बिटचं काय म्हणतो त्याला रेंज काय असते. ओके, त्याच्यात आहेत काही न्यूमेरिकल्स ते सुद्धा सॉल्व करा. परत आहे तुम्हाला ते जे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे त्या सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचं डायग्राम, कुठल्या पोर्शनला कोणतं नाव आहे. ओके, ते सुद्धा व्यवस्थित करा. ती तुम्हाला इथं स्ट्रक्चर ऑफ PSLV हे अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर सुद्धा माहिती पाहिजे, स्ट्रक्चरचं सुद्धा डायग्राम काढता आला पाहिजे. पुढे आहे स्पेस मिशन्स अवे फ्रॉम अर्थ. ओके, आणि त्याच्यात कोणते कोणते मिशन आहेत, मून मिशन असेल किंवा मार्स मिशन असेल किंवा चंद्रयान असतील, ह्या चंद्रयान मिशन असेल तर हे त्याची सुद्धा डिटेलिंग तुमच्याकडं किंवा डिटेल इन्फॉर्मेशन असली पाहिजे. त्यासोबतच राकेश शर्मा, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुमच्याकडं असायला पाहिजे. आणि आपले स्पेस टेक्नॉलॉजीचे जे जनक म्हणतो आपण त्याला, विक्रम साराभाई, त्यांच्याबद्दलची थोडी काय करायची आहे, इन्फॉर्मेशन आपल्याला गॅदर करायची आहे. ओके, आता हे झालं स्पेस मिशनमध्ये सगळ्यात पॉईंट महत्त्वाचे. त्याच्यात एक शेवटचा पॉईंट आहे की अवकाशी कचरा जो म्हणतो आपण, स्पेस डेब्रिस, त्याची सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तो सुद्धा पॉईंट काय महत्त्वाचा असू शकतो. आणि हे झाले सायन्स पार्ट 1 तुमचं पूर्ण डिटेल. आता माझी अपेक्षा आहे की तुम्ही पुस्तक घेऊन जवळ बसला असाल आणि त्याच्यावरती मी सांगत असताना काय केलं असेल, टिक केलं असेल, तर तुम्हाला ते क्लिअर होऊन जातं. नसेल तर व्हिडिओ परत बघा आणि जे जे पॉईंट सांगितले आहेत, जे जे टॉपिक सांगितले त्या टॉपिकवरती फोकस करा. ह्या सगळ्या टॉपिकवरती मिक्स क्वेश्चन असतात. MCQ, जोड्या लावा, चुकी बरोबर, त्याच्यानंतर रिकाम्या जागा भरा, टिपा लिहा, थोडक्यात उत्तरे लिहा, वैज्ञानिक कारणे लिहा किंवा अजून तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहा, अशा पद्धतीचे प्रश्न असतात. त्यामुळं हलगर्जीपणा करायचं नाही. अभ्यासामध्ये तुमचं प्रॉम्प्ट तुम्ही अभ्यासात असलं पाहिजे. विषय थोडे अवघड आहे, सायन्स, मॅथ, इंग्लिश हे सब्जेक्ट थोडे अवघड आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ह्या सब्जेक्टचं खूप भीती असते आणि खूप अवघड जातात ही सगळी काय म्हणतो सब्जेक्ट. बाकीचे मराठी,
त्याच्यानंतर हिंदी, इतिहास, भूगोल वगैरे हे थोडं सोपं जातं तुलनेत. हे बाकीचे सब्जेक्ट आहेत ते अवघड जातात, त्यामुळं चांगला अभ्यास करा. ओके, काय अडचण असेल किंवा अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, तुम्हाला तुमच्या कमेंटचं तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्कीच भेटेल. ओके, हे झालं सायन्स 2, सायन्स 1 झालं, त्यानंतर इंग्रजी झालं. आता येतील याच्यानंतर मॅथ 1, मॅथ 2, त्याच्यासोबतच SST म्हणजे सामाजिकशास्त्र 1 आणि सामाजिकशास्त्र 2 म्हणजे इतिहास, त्यानंतर भूगोल. या दोन्हीमध्ये तुम्हाला व्यवस्थित डिटेल भेटेल. आता हे झाले तुमचे कोणता टॉपिक किती महत्त्वाचा आहे याच्यावरती व्हिडिओज. आता तुम्हाला प्रॉपर पेपर पॅटर्न कसा आहे आणि कसे प्रश्न येतात परीक्षेला ते सुद्धा याच्यानंतर येतील. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर मित्रांना सुद्धा शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. नालंदा कोचिंग क्लासेस हे तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्यासाठीच असणार आहे. कीप सपोर्टिंग अस. थँक्यू.